डॉक्टर सुशांत पाटील ग्रुप आयोजित अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशन यांच्या वतीने चिरंजीव मल्हार शेखर गायकवाड यांच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त आनंदी रोड दिघी येथील मातृछाया बालक आश्रमातील विद्यार्थ्यांना थंडीपासून सुरक्षिततेसाठी स्वेटर आणि 2 महिने पुरेल एवढे अन्नधान्य देण्यात आले. स्वेटर परिधान करून मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आले. यावेळी चिरंजीव मल्हारची आई सौ राजकुंवर ताई देशमुख गायकवाड, फाउंडेशनचे प्रकल्प संचालक डॉक्टर श्रीराम चव्हाण, मातृछाया बालकाश्रमाचे संस्थापक आनंद घाटे, गणेश चव्हाण, स्थानिक नगरसेविका निर्मलाताई गायकवाड, नगरसेवक चंद्रकांत फाळके, ज्येष्ठ पत्रकार नितीन बोराटे, मदन आडे यांच्यासह आश्रमातील मुले उपस्थित होते. फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर सुशांत पाटील व अध्यक्ष ॲडव्होकेट अनुजा सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे संपूर्ण काम सुरू असून शैक्षणिक कार्यास भरीव मदत त्यांच्या वतीने होत असते. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आश्रमातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करत मान्यवरांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ हर्षिताताई यांनी केले होते. प्रथम मल्हारला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उगवता सूर्य त्याला आशीर्वाद देव, भरलेली फुले त्याला सुगंध देव, परमेश्वर त्याला सदैव सुखात ठेव, हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा मल्हारला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथम मल्हारला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला गणेशाची दानिकाची बुद्धी, कर्णाचे ग्रामाची मर्यादा, हनुमानाची ताकद, रायगडाचे श्रीमंती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंधर्व संबंधावर लागू शिवजीचे प्रार्थना करतो. पुन्हा एकदा मल्हारला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी मला सांगितलं तुम्ही कसं किती कुठून आला, शाळेत किती छान हे करताय, तर असं शिकत राहा आणि फार मोठं राहा आणि आम्हाला विसरू नका. अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभरापासून ऍक्टिव्हिटी चालू आहे. पण प्रथमतःच आम्ही असं सांगितलं की आपल्या परिवारातील ज्यांना कोणाला वाढदिवस म्हणा, अजून काही आपल्या इष्टांच्या वतीनं काहीतरी करता येईल असं या गरजू मुलांसाठी, तर त्यासाठी आम्ही हा एक उपक्रम वेगळा स्थापन केला आणि त्यामध्ये प्रामुख्यानं माननीय राजकुमारताई देशमुख गायकवाड यांनी मला संपर्क केला आणि म्हणजे सर आपल्याला मुलांसाठी काहीतरी करायचंय. तर त्या माध्यमातून चिरंजीव मल्हारचा वाढदिवस होता अनायासे, आणि तो वाढदिवस आपण इकडे आपण बरीचशी लोक मंडळी वाढदिवस साजरा करण्यासाठी बीचवर जा, कुठे प्रेक्षणीय स्थळाला जा असं करतात. परंतु ताईने एक आदर्श स्थापन करून दिला आज आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून की मल्हारचा वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा करूया, त्या मुलांना आपलं प्रेम कळू देत, सगळ्यांना आपली माया कळू देत. ह्या उपक्रमासाठी ताईने उदाहरण हस्ते इथल्या 30च्या 30 विद्यार्थ्यांना जर्किन स्वेटर्स जे थंडीच्या दिवसामध्ये घालण्यास उपयोगी पडते हे स्वेटर्स दिले आणि त्याचबरोबर जवळजवळ एक 15-20 हजाराची ग्रोसरी दिली ताईंनी की जे महिन्याभरात 2 महिन्याचं त्यांना धान्य पुरेल. हे अशी भरघोष मदत ताईंनी उदाहरणार्थ दिलेली आहे. मी माझ्या अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून ताईंचे आभार मानतो आणि नगरसेवक ताई दादा हे दोघे आलेले होते त्यांचे आभार मानतो. माननीय घाटे सर त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तेव्हा ह्या उपक्रमास आमच्या सर्वांच्या सदिच्छा आहेत. त्यांच्या ताईंनी, आमच्या भगिनी ताईंनी मातृछाया बालकाश्रम साजरा केला. मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो व त्यांच्याकडून अशीच सामाजिक व बांधिलकी जपण्यात यावी आणि त्यांच्याकडून असेच सामाजिक कार्य घडत राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा मी फाउंडेशनचं त्यांच्या खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्वप्रथम अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने मातृछाया बालगृहामध्ये त्यांनी आमच्या सोबत वाढदिवस साजरा केला, तरी त्यांचे आम्ही आभारी आहोत व असेच कार्य त्यांच्यामध्ये भविष्यामध्ये घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना. Thank you.
मल्हारला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे, त्याचंही कौतुक या ठिकाणी करतो. चिरंजीव मल्हारचा वाढदिवस एक आगळा वेगळा साजरा करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. सर्वप्रथम मल्हारला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा हा वाढदिवस या मुलांमध्ये, या बालकाश्रमातील सर्व आपल्या सहकार्यांसोबत साजरा होतोय, त्याचा एक आनंद आणि अगदी अंतःकरणापासून, कारण आपण आपला वाढदिवस प्रत्येक ठिकाणी जल्लोषात साजरा करतो, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर साजरा करतो, परंतु आज ही मुलंही, आज आमच्या दिहिकारांची सर्व मुले, आज सारखे खरं तर कासेकरांनी आपलं पूर्ण आयुष्य या मुलांसाठी लावलेले आहे. आज दिवाळीनंतर ही गोड दिवाळी अजून परत झाल्यासारखी छान वाटते आणि त्याचं खूप समाधान वाटते. आणि विशेष करून तुम्ही विशेष नाही, तुम्ही सर्वसामान्य आमच्यासारखेच आहात. तुम्ही भविष्यात खूप मोठे होणार आहात आणि तुम्ही जी आज तुम्ही बघताय तशी भविष्यात तुम्हाला अशी कामं करायची आहेत. आणि ह्या कार्यक्रमात मला सहभागी होण्यात आलं त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. धन्यवाद.